निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू। पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज, कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार। 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं। माझी मुलगी गेली, आता तिच्यावर शिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रुनामा। मी MG हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले। दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली। वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी। वैष्णवीचं चारित्र्य हनन करणं हा वकिलाचा निर्लज्जपणा। हुंड्यासाठी छळ केल्याचे पुरावे असताना सुद्धा बोलताना लाज वाटली पाहिजे। हगवण्यांचे वकील विपुल दुशिंगच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा संताप। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी। 3,58,00,000 त्यांच्याकडून आता वसूल करण्यात येणार। तर काहींनी लाडकी बहीण योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतल्याचं समोर। पाक सीमेवरील राज्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल। गुजरात, पंजाब, राजस्थानसह जम्मू काश्मीरात लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। भारताची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपात रवींद्र वर्माला अटक। आरोपी रवींद्र वर्मानं हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकला माहिती पुरवल्याचा आता समोर। सुशील हगवणे आणि शशांक हगवणेंच्या अडचणीत वाढ, तर बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात। निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार, बावनकुळेंची माहिती। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 3 दिवस मनसेच्या बैठका। शिवतीर्थवर 3 ते 5 जून दरम्यान बैठकांचं आयोजन। राज्यातील प्रमुख नेते या ठिकाणी हजर राहणार। अमरावतीमधील फिनले मिलमध्ये कामगारांच्या थकीत वेतनाचं प्रकरण, तर बैठकीदरम्यान आमदार प्रवीण तायडेंनी मिलच्या जनरल मॅनेजरवर बाटली उगारली। अमित शहांच्या अध्यक्षतेत जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेच्या तयारीसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक। ड्रोन आणि इतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून देखरेख वाढवण्याचेही निर्देश। ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी घेतली उदय सामंतांची भेट। चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल। तर घरात ठेवलेल्यांचं नाही, वावरातील कांद्यांचेच पंचनामे होतील, कोकाटेंची माहिती। नागपुरातील पाटण सावंगीमध्ये 60 लाखांची रोकड जप्त, 4 जण या प्रकरणी ताब्यात। नागपूर भोपाळ महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची कारवाई। इंडियातल्या 148वी तुकडी संरक्षण दलात दाखल होणार। 17 महिला छात्रांची तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतनं पदवीधर। राज्यात 76 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 27, पुण्यात 21 तर ठाण्यात 12 नवे कोरोनाचे रुग्ण। गोकुळ अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अजूनही कायम। अमरीश गाडगेंच्या नावानंतर आता नावीद मुश्रीफांच्या नावाची चर्चा। गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी दुपारी बैठक। बीडच्या अविनाश साबळेचं आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये घवघवीत यश। अविनाशला 3000 मीटर स्टिपल चेस या प्रकारात सुवर्णपदक। महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पावसाचा जोर आणखी कमी होण्याचीही शक्यता। पाकिस्तान अफगाणिस्तानचा एकमेकांविरोधात गोळीबार। अफगाणिस्तानातील बरामच्या बॉर्डरवर गोळीबार। बॉर्डरवर चौक्या बांधण्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद। IPLच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने सामने, तर दोन्ही संघांसाठी करोया मोरोची स्थिती। जिंकणारा संघ पंजाबसोबत क्वालिफायर 2 मध्ये खेळणार।